लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच अनेक ठिकाणी शुभेच्छा देणारे किंबहुना गुलाल आमचाच असं मजकूर असलेले बॅनर पुण्यामध्ये सध्या पाहायला मिळत आहेत। आता मी पुण्यातील सारसबाग चौकामध्ये आहे। जर आपण बघितलं तर महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट यांचे जे उमेदवार होते त्यांचे हे शुभेच्छा देणारे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। अर्थात जर आपण बघितलं तर बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे, त्याचबरोबर पुण्याचे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र धंगेकर आणि शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे यांना भावी खासदार असं म्हणत या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। जर आपण बघितलं तर अमित भाऊ बागुल मित्र परिवार यांच्याकडून अशा पद्धतीने फलक लावण्यात आलेले आहेत। असेच फलक भाजपकडून देखील लावण्यात आलेले होते। मुरलीधर मोहोळ जे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार होते महायुतीचे, त्यांचे देखील बॅनर वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आलेले होते। त्यांना देखील शुभेच्छा देण्यात आलेले होते। उत्साही कार्यकर्त्यांकडून अशा पद्धतीने बॅनरबाजी लावण्यात आलेली आहे। या बॅनरवर जर आपण बघितलं तर गुलाल आमचाच असं म्हणत या तिन्ही उमेदवारांचे फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि अशा पद्धतीचे बॅनर घेत एक विश्वास या सगळ्या जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये इथं पाहायला मिळतोय। उत्साही कार्यकर्ते म्हणायला हवं, कारण जो निकाल आहे तो 4 तारखेला येणार आहे। त्यापूर्वीच पुण्यामध्ये अशा पद्धतीने बॅनर लावण्यात येत आहेत। काही ठिकाणी फटाके वाजवून देखील हा उत्सव साजरा केला जातोय, आनंद साजरा केला जातोय। कार्यकर्त्यांकडून अशा पद्धतीने पुण्यात अनेक ठिकाणी भावी खासदार म्हणून आत्ताच बॅनर लावायला सुरुवात झाली आहे। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।